वाळू तस्करांची मुजोरी, पत्रकाराला धमकी, वाळूचा डंपर पकडला, गुन्हा दाखल. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू माफियांचे थैमान. सजग नागरिकांनी भरलेला वाळूचा डंपर पकडला, घारगाव पोलिसात गुन्हा दाखल. अवैध दारू विक्रेत्याची पत्रकाराला फोनवर धमकी. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदीपात्र वाळू तस्करीचे केंद्रबिंदू ठरले असून महसूल विभागाच्या नाकावर टिचून वाळू तस्करीला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे समोर आले आहे. साकूर पठार भागातील मांडवे बुद्रुक गावातील सजग नागरिकांनी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भरलेला वाळूचा डंपर पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची घटना घडली आहे. मुळा नदीतून एक लाल पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा 912 मॉडेलचा विना नंबरचा डंपर अवैधरित्या 2 ब्रास वाळू भरून चाललेला असताना मांडवे बुद्रुक गावच्या शिवारातील शिंदोडी रस्त्यावरील शेंडगे वस्तीजवळ काही सजग नागरिकांनी पकडला. यानंतर घारगाव पोलिसांना व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, परंतु सजग नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दर्शवत वाळूने भरलेला डंपर घारगाव पोलीस स्टेशनला आणून लावला असल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पठार भागात वाळू तस्करीचे रॅकेट महसूल विभागाच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या प्रकरणी महसूल विभागाचे साकूरचे मंडल अधिकारी विश्वजित चौगुले यांचे फिर्यादीनुसार डंपर चालक प्रभाकर पांडुरंग कडणे व डंपर मालक विक्रम विठोबा सागर दोघेही राहणार बेरेवाडी तालुका संगमनेर यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियमनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून साधारण 7 लाख रुपये किमतीचा लाल पिवळ्या रंगाचा विना नंबर डंपर, साधारण 12,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 7,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दरम्यान साकूर पठार भागात मुळा या नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. विशेष म्हणजे वाळू तस्कर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वरदहस्ताने ही तस्करी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. अनेक वर्षांपासून साकूर पठार भागात महसूल विभागाचा व कायद्याचा धाक उरला नसून सराईत वाळू तस्करांकडून कायद्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे. वाळू तस्करांची भाईगिरी वाढल्याने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकूर पठार भागात अचानक काही युवा नेते उदयास आले असून राजकीय पाठबळ मिळाल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी आपले अवैध धंदे चालवण्यासाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी राजकीय नेत्यांशी जवळीक साधली असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. अवैध धंद्यांना मिळत असलेला राजश्राय यामुळे अवैध वाळू तस्करी, जेवणावळीचे, हॉटेलच्या नावाखाली अवैध दारू विक्री सारखे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे देखील चित्र दिसून येत आहे. साकूर भागात अवैध धंद्यांवर प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य उत्पादक शुल्क फक्त नावापुरते राहिले आहेत का? महसूल विभागाचे अधिकारी सजेवर हजर नसल्याने अवैध वाळू तस्करांची मुजोरी व भाईगिरी वाढली असल्याचे समोर आले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.